सत्य की जय हो। मी प्राध्यापक प्रतिमा परदेशी। आज आपण समाजामध्ये पाहतोय, एकंदर समाजातलं राजकीय, सामाजिक, आर्थिक वातावरण हे गढूळ करण्यात आलेलं आहे। 2014 सालापासून हे वातावरण अधिकाधिक गढूळ करण्याची एक प्रक्रिया गतिमान झालेली आपल्याला दिसते। आणि हे गढूळ वातावरण जर आपल्याला निवळायचं असेल, या पाण्यातनं चिखल दूर करून पाणी शुद्ध करायचं असेल, तर त्याच्यासाठी तत्वज्ञानाची आवश्यकता आहे। विचार हे महत्त्वाचे असतात। जनतेमध्ये सामाजिक विचार पेरले जातील तेव्हा क्रांती होते आणि क्रांतीनंतरचा समाज हा समतेचा पुरस्कार करणारा असतो। आजची गढूळ परिस्थिती जी जात विखार समाजामध्ये निर्माण केला गेलेला आहे, ज्या पद्धतीचे आर्थिक आकडे गोंधळ करणारे करून टाकलेले आहेत, हे सर्व वातावरण आपल्याला बदलायचं असेल तर आपल्याला विचारांकडे वळावं लागेल। कोणते विचार असे आहेत की या समाजात जे समता प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देतात, ताकद देतात, क्रांतीसाठी कटिबद्ध होण्याची आपल्याला गरज प्रतिपादित करतात? असा विचार महाराष्ट्रात, देशात हा 19व्या शतकात महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितला आणि तोच विचार विकसित करत करत 20व्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक तत्वज्ञान घेऊन आपल्याला उभे राहिलेले दिसतात। समाजाची आजची परिस्थिती आपण पाहतोय की या समाजामध्ये आज राज्याच्या सत्तेमध्ये असणारे, केंद्राच्या सत्तेमध्ये असणारे आणि त्यांना विचारांचं मार्गदर्शन करणारे हे जे सर्व आहेत, त्यांनी काय प्रकारचे भ्रम समाजामध्ये पसरवलेले आहेत। त्या भ्रमांची साखळी आपल्याला तोडायची असेल तर आपल्याला आधुनिक युगाची जेव्हा सुरुवात झाली भारतामध्ये, ते 19व्या शतकाकडे वळावं लागतं। आपल्याला परिस्थिती अशी दिसतीये की आज स्त्रियांचे प्रश्न हे अत्यंत गंभीर बनलेले आहेत। आणि स्त्रियांचे प्रश्न गंभीर बनलेत ते कुठल्या पातळीवर, म्हणजे एकीकडे स्त्रियांच्यावर होणारा कुटुंबातला हिंसाचार हा पराकोटीचा आपल्याला बनताना दिसतोय। हे हिंसाचार आधी नव्हते असं नाही, पण 21व्या शतकात या हिंसाचारानं एक अतिरेकी टोक आपल्याला गाठलेलं दिसतं। म्हणजे स्त्रियांना घरामध्ये चाकू सुरे आणून तुकडे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवणं, असे प्रकार आपल्याला या सगळ्या नव्या शतकामध्ये, 21व्या शतकामध्ये घडताना दिसतात। सार्वजनिक क्षेत्रामध्ये स्त्रियांची सामूहिक हिंसा आपल्याला केली जाताना दिसतीये। ती जात धर्माच्या नावावर केली जाताना दिसतीये, ज्याला आपण मॉब लिंचिंग असं म्हणतो। सार्वजनिक क्षेत्रामध्ये स्त्रिया जिथे जिथे काम करतात, कामाच्या ठिकाणी त्यांचं लैंगिक शोषण, त्यांची मानहानी आपल्याला होताना दिसते। आणि सार्वजनिक क्षेत्रात कार्य करत असताना होणारी मानहानी ही कनिष्ठ जातीतल्या स्त्रियांना जास्ती मोठ्या प्रमाणावर सहन करावी लागलेला आपल्याला दिसते। एकतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये कनिष्ठ जातीतल्या स्त्रिया सहभागी होतात श्रमामध्ये, तेव्हा कोणते श्रम त्यांच्या वाट्याला येतात, म्हणजे स्त्रियांनी, कोणत्या जातीतल्या स्त्रियांनी कोणत्या प्रकारचे श्रम करायचे हे इथे निर्धारित आहे। कनिष्ठ जातीतल्या स्त्रियांना अकुशल कामगार म्हणून कामं मिळतात, त्या असंघटित क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ढकलल्या जाताना आपल्याला दिसतात। दुसरीकडे असं दिसतंय, म्हणजे घरामध्ये हिंसा आहे, बाहेर हिंसा आहे, आणि दुसरीकडे स्त्रियांच्या वाट्याला अपमानाची जी साखळी येते ती अगदी शासकीय पातळीवर सुद्धा आपल्याला कार्यरत असलेली दिसते। काल परवाचं उदाहरण, एक मंत्री असा GR काढून आणतात आणि सांगतात की ज्या विधवा आहेत महाराष्ट्रामधल्या त्यांना उद्यापासून गंगा भागीरथी म्हणा। आता हे गंगा भागीरथी प्रकरण काय आहे? मला असं वाटतं की एखाद्या विधवेला गंगा भागीरथी म्हणणं हा स्त्रियांचा अपमान करणं। याचं कारण, गंगा भागीरथी म्हणजे याचा अर्थ इथली ब्राह्मणी परंपरा असं सांगते की नवरा मेल्यानंतर एकतर स्त्रीला कुठल्याही प्रकारचं अस्तित्व नाही स्वतंत्रपणे। तिनं
अत्यंत दुय्यम दर्जाचं जीवन जगलं पाहिजे. डोक्यावरचे केस कापले पाहिजेत, जाडीभरडी वस्त्र नेसली पाहिजेत, म्हणजे तलम वस्त्र नेसता कामा नये. हे 19व्या शतकात होतं आणि तोच विचार प्रवाह सांगतो की स्त्रिया एकदा त्यांचा नवरा मेला की तिचं आयुष्यसुद्धा गंगार्पण झालं, म्हणजे ते गंगेला मिळालं. म्हणजे ती जिवंत असून सुद्धा ती जिवंत नाही आहे, त्याला म्हणायचं गंगा भागीरथी. आणि मंगलप्रभात लोढा नावाचे मंत्री विधवांचं नामांतर करू इच्छितात आणि विधवा न म्हणता त्यांना गंगा भागीरथी म्हणा असं ते म्हणतात. म्हणजे ही सगळी मानहानी आहे. म्हणजे स्त्रियांना काय म्हणायचं, कुमारिका, विधवा, सधवा, काय बाजार बसवी, खूप त्यांचं वर्गीकरण केलं आहे. आणि ते इथल्या जात परंपरेनं आपल्याला केलेलं दिसतं, जाती व्यवस्थेनं केलेलं दिसतं. मग अशा सगळ्या काळामध्ये स्त्रियांच्या प्रश्नाची कोंडी फोडायची असेल, असे असंख्य प्रश्न आहेत आज स्त्रियांच्या साठीचे निर्माण झालेले. पण या प्रश्नांची कोंडी फोडायची असेल तर त्याच्यासाठी कोणता विचार आपल्याला बळ देतो? मला अत्यंत ठामपणे असं वाटतं की या देशामध्ये स्त्रियांच्या प्रश्नांची मांडणी एकतर नीटपणे झाली पाहिजे. याचं कारण आपण प्रश्नच जर नीट समजावून घेतला नाही तर त्याच्या नीट उत्तराकडे, योग्य उत्तराकडे आपल्याला जाता येत नाही. आपण प्रश्नच चुकीचा विचारला तर उत्तरसुद्धा स्वाभाविक चुकीचं येणार आहे. आणि म्हणून 19व्या शतकात स्त्री प्रश्नाकडे बघण्याचा एक सम्यक दृष्टिकोन आपल्याला सत्यशोधकांनी निर्माण केलेला दिसतो. त्याच्यात सर्वात मोठं योगदान हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं राहिलेलं आहे, हे निर्विवाद आहे. 19व्या शतकात त्यांच्या, सावित्रीबाई फुल्यांच्या, नारायण मेघाजी लोखंडेंच्या, भालेकरांच्या नेतृत्वाखाली जी सत्यशोधक चळवळ सुरू झाली, विकसित झाली, तिनं स्त्री प्रश्नाकडे बघण्याचा एक अत्यंत सम्यक दृष्टिकोन आपल्याला दिला, समतावादी दृष्टिकोन दिला. तो काय होता? मला वाटतं आज स्त्रियांचे प्रश्न जे निर्माण होत आहेत, म्हणजे मंगलप्रभात लोढांच्या निमित्तानं असतील किंवा रेशनचं धान्य मिळत नाही याच्यासाठी असतील, या सगळ्यांमध्ये जे होत आहे, मुळात स्त्री प्रश्नाकडे बघायचं कसं याचाच एक नीट दृष्टिकोन आपल्याला या निमित्तानं समाजामध्ये मांडला पाहिजे. सत्यशोधक आपल्याला स्त्री प्रश्नाबद्दल काय आत्मभान देतात? पहिली गोष्ट, सत्यशोधक चळवळीनं हे पहिल्यांदा या देशात मांडलं. महात्मा फुल्यांनी कुळंबीन नावाचा अखंड लिहिला आणि त्या अखंडात स्पष्टपणे फुले ही मांडणी आपल्याला करताना दिसत आहेत. आणि असंख्य ठिकाणी त्यांनी हे म्हटलेलं आहे. काय म्हटलं की आपल्या देशामध्ये मुळात आपला देश हा, अभ्यासात आपण शिकतो शेतीप्रधान आहे, पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, आपला देश हा जातीप्रधान आहे. जातीप्रधान असणाऱ्या देशामध्ये स्त्रियांची विभागणी जातींमध्ये झालेली आहे. म्हणजे जात ही मुळात विभाजनावर उभी आहे. ही जात विरुद्ध ती जात, आणि ह्या जातीची संरचना म्हणजे ग्रेडेड अनइक्वॅलिटी, श्रेणीबद्ध विषमता म्हणजे जाती व्यवस्था आहे. हे बाबासाहेब आंबेडकर नंतर आपल्याला सांगताना दिसत आहेत. या ज्या जातीच्या श्रेणी, उतरंड निर्माण केली गेलेली आहे, त्या प्रत्येक उतरंडीवर पुरुषांच्या सोबत स्त्रिया आहेत. आणि त्या स्त्रिया, त्यांचं शोषण, त्यांची दडपणूक ही त्या जाती व्यवस्थेच्या पायऱ्या किंवा पदसोपानात्मक रचनेनुसार होते. जाती व्यवस्थेच्या सर्वात वरच्या टोकावर ज्या जाती आहेत त्या जातींमधल्या स्त्रियांचं दुःख तुलनेनं कमी आहे कोणापेक्षा? ज्या खालच्या स्तरातल्या स्त्रिया आहेत त्यांच्यापेक्षा. आम्ही जर खालच्या जातींमधून येणाऱ्या स्त्रिया असोत तर आमचं समाजातलं स्थान, इतकंच काय आमचं कुटुंबातलं स्थान, आमचं सर्व क्षेत्रातलं स्थान या जाती व्यवस्थेत, कुठल्या जातीत आम्ही जन्माला आलोय याच्यावर स्त्रियांचं स्थान हे निश्चित होताना दिसतंय. फुले सांगतात की सर्व स्त्रिया या शोषित असतात. म्हणजे जाती व्यवस्था सर्व स्त्रियांचं शोषण करते. पण त्याच्या पुढे जाऊन फुल्यांनी आम्हाला हे आत्मभान दिलंय की या देशामध्ये स्त्रिया जरी शोषित असल्या तरी स्त्रियांच्या शोषणाची प्रतवारी, क्रमवारी, श्रेणीबद्धता ही निर्माण झालेली आहे. उच्च जातीतल्या स्त्रियांचं शोषण तुलनेनं कमी होतं आणि कनिष्ठ जातीतल्या स्त्रियांचं शोषण
हे अधिक अधिक तीव्रतर बनत जाताना दिसतं. कुळंबीण अखंडामध्ये महात्मा फुले काय सांगतात, तुलना केलेली आहे. कुणबी स्त्रिया म्हणजे कुणबा करणाऱ्या स्त्रिया, कुळंबीण हा शब्द आहे, म्हणजे समस्त कष्ट करणाऱ्या स्त्रिया एकीकडे, आणि दुसरीकडे फुल्यांनी शब्द योजलेला आहे भटीण स्त्रिया. या दोघींच्या श्रमाची तुलना अखंडामध्ये महात्मा फुल्यांनी केली आहे आणि मला वाटतं ती अत्यंत महत्त्वाची आहे. काय सांगतायत फुले की भटीण स्त्री असेल किंवा कुणबा करणाऱ्या सर्व स्त्रिया असतील, कष्ट करणाऱ्या सर्व स्त्रिया असतील, यांचा दिनक्रम कसा सुरू होतो. सर्व स्त्रिया पहाटे सकाळी उठतात, मग अंगण झाडायचं म्हणजे सडा घालायचा, रांगोळी घालायची वगैरे ही कामं त्या करतात. ब्राह्मण स्त्रिया सुद्धा हे काम करतात, बहुजन स्त्रिया सुद्धा हे काम करतात. त्याच्यानंतर त्या चुलीपुढे बसतात, म्हणजे रांधायचं, स्वयंपाक रांधण्याचं काम ब्राह्मण स्त्रिया पण करतात, बहुजन स्त्रिया पण करतात. पण फुले आपल्याला सांगतात की स्वयंपाक झाल्यानंतर मात्र दोघींच्या श्रमामध्ये फरक पडतो. स्वयंपाक केल्यानंतर घरातल्या पुरुषांना जेवायला वाढायचं, आपली जेवणं करायची, आणि याच्यानंतर ब्राह्मण स्त्रिया, भटीण स्त्रिया यांना थोडीशी विश्रांती मिळते. हा फुल्यांचा शब्द आहे. आणि मग त्या मिळालेल्या विश्रांतीमध्ये त्या घरात असणाऱ्या झोपाळ्यावर बसून थोडीशी मौज करू शकतात. मौज ती काय, म्हणजे त्या बायकांच्या तरी वाट्याला आलेली फक्त झोक्यावर त्या झुलू शकतात. हा भटीण स्त्रीचा दिनक्रम आहे. परंतु ज्या कुणबा करणाऱ्या, ज्या शेतकरी कष्टकरी स्त्रिया आहेत, त्या स्वयंपाक रांधल्यानंतर रांधलेला स्वयंपाक पाठीमध्ये बांधायचा आणि तो शेतात घेऊन जायचा. शेतात गेल्यानंतर नवऱ्याबरोबर तिथल्या सगळ्या लोकांबरोबर जेवण करायचं आणि जेवण केल्यानंतर शेतीच्या कामामध्ये त्या राबायला सुरुवात करतात. फुले आम्हाला हे सांगतायत की गृहश्रम सर्व बायका करतात, पण ज्या कष्टकरी कनिष्ठ जातीतून वर्गातून आलेल्या स्त्रिया आहेत त्या गृहश्रमाच्या सोबत इतर सार्वजनिक क्षेत्रातले श्रम सुद्धा, म्हणजे दुहेरी श्रमाचा बोजा हा कष्टकरी स्त्रियांवर टाकला गेलेला आहे. हे सत्य, हे वास्तव फुल्यांनी 19व्या शतकामध्ये आपल्यासमोर आणलं आहे. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरीकडे महात्मा फुल्यांनी आत्मसन्मान स्त्रियांचा जो सांगितला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कोण आहे मी? स्त्रिया म्हणजे एकीकडे ब्राह्मणी धर्म असा सांगतो की स्त्रिया काय आहेत, तर त्या काय माता, भगिनी या चौकटीत, आई याचं गौरवीकरण या सगळ्या परंपरेमध्ये आपल्याला दिसतं. म्हणजे बाईची ओळख काय, ती कुणाची तरी आई आहे, ती कुणाची तरी बहीण आहे, ती कुणाची तरी पत्नी आहे, ही तिची ओळख आहे. पण महात्मा फुले एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला इथे देतात. स्त्रिया या ब्राह्मणी धर्मानुसार खरं तर फक्त जननयंत्र आहेत. म्हणजे काय, तिने अपत्य जन्माला घालायचे आहे. आपण अलीकडे पाहतो शासनाच्या जाहिरातीत की स्त्रियां भ्रूण हत्या करू नका, कारण स्त्रियाच जर तुम्ही मारल्या तर पुढची पिढी कशी निर्माण होणार आहे. म्हणजे स्त्रियांचं काम रिप्रोडक्शन करणं, अपत्य जन्माला घालणं आहे. हे अगदी आजच्या काळात सुद्धा सतत मानलं जात आहे. महात्मा फुले एक क्रांतिकारी विचार स्त्री प्रश्नाच्या संदर्भात, स्त्री मुक्तीच्या संदर्भात आपल्याला घेऊन उभे राहिलेले दिसतात. महात्मा फुले असं सांगतात की स्त्रिया केवळ जननयंत्र नाहीत, आणि म्हणून सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक लिहित असताना फुल्यांनी तुलना केलेली आहे. स्त्री पुरुषांमध्ये श्रेष्ठ कोण? संवाद आहे. त्यांना प्रश्न विचारला जातो की या सृष्टीमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण? फुल्यांचं उत्तर आहे मानव प्राणी. मग मानवात श्रेष्ठ कोण? फुले सांगतात मानवात 2च जाती आहेत, एक स्त्री आणि एक पुरुष, आणि पुरुषांपेक्षा जास्ती श्रेष्ठ या स्त्रिया आहेत. का आहेत याचं कारण फुल्यांचं अशी मांडणी आहे की ते सांगतात की 9 महिने आपल्या उदरामध्ये ती त्या बाळाला सांभाळते, पुढे त्याची सर्व जन्म देऊन त्याची सेवा शुश्रूषा करते. म्हणजे नवनिर्माण करणं, सृजनाची शक्ती, क्षमता ही स्त्रियांकडे आहे. ती जन्म देते म्हणून ती श्रेष्ठ आहे. एकीकडे ब्राह्मणी परंपरा आहे, तू जन्म दे मुलांना कारण तू जननयंत्र आहे,
असं मानलं जात आहे. आणि फुले मात्र सांगतायत की तुम्ही जन्म देता बाळाला म्हणूनच तुम्ही महान आहात, म्हणूनच तुम्ही श्रेष्ठ आहात. ब्राह्मणी परंपरेत तुम्ही मूल जन्माला घालता म्हणून तुम्ही दुय्यम आहात. आणि फुले मात्र अभिनव दृष्टिकोन घेऊन उभे आहेत. ते सांगतायत की तुम्ही जन्माला बाळ घालता म्हणूनच तुम्ही श्रेष्ठ आहात. फुल्यांनी स्त्रियांकडे पाहताना ते एक कृतज्ञता भाव घेऊन उभे असलेले आपल्याला दिसतात. फुल्यांनी बळीराजाचा इतिहास सांगितलेला, म्हणजे आधुनिक काळात बळीराजाचा विसर पडलेला असताना आपला इतिहास आपल्याला सांगायचं काम या निमित्तानं झालं. फुले म्हणतात की स्त्रिया महान का आहेत, म्हणजे त्या एकीकडे सृजनाची शक्ती त्यांच्याकडे आहे, ह्याच्याच बरोबर स्त्रियांनी म्हणजे जेव्हा त्यांना लिहिण्याची वाचण्याची बंदी होती अशा काळात सुद्धा बळीराजाचा इतिहास त्यांनी एका म्हणीतून आजपर्यंत जपून ठेवलेला आहे. इडापिडा टळो बळीचं राज्य येऊ. ही म्हण नसती तर आपल्याला बळीराजाचा इतिहास हा कदाचित अधिक सापडला नसता. स्त्रिया या दृष्टीनं महान आहेत की त्यांनी आपल्या नेणिवेमध्ये एका म्हणीच्या माध्यमातून बळीराजाचा इतिहास जागृत ठेवलेला आहे. म्हणजे स्त्रिया युद्ध करतात, स्त्रिया पण पुरुषांसारख्याच वागतात म्हणून त्या महान आहेत असं फुले हिंसेचं, युद्धाचं समर्थन करणारी विधानं आपल्याला करताना दिसत नाही. त्या सृजनाचा विचार करता, सृजनाची शक्ती त्यांच्याकडे आहे, क्षमता त्यांच्याकडे आहे म्हणून स्त्रिया श्रेष्ठ आहेत. हे स्त्रियांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन फुल्यांनी दिलेला आहे. आपल्याकडे अलीकडे मातृत्वाच्या प्रश्नावर खूप वेगवेगळ्या प्रकारची मांडणी झालेली दिसते. सरोगेट मदर नावाचं कल्पना आपल्याकडे आलेली आहे. गुजरातमध्ये आणंद नावाचं गाव आहे आणि तिथे सरोगसीच्या खूप केसेस, कारण सुरुवातीला गुजरातमध्ये सरोगेट मदरला परवानगी होती. सरोगसी याचा अर्थ खरं तर गर्भाशय भाडे तत्वावर देणं. ही गर्भाशय भाडे तत्वावर घेण्याची का वृत्ती येते? एखाद्या जोडप्याला गर्भधारणा करण्यामध्ये काही अडचणी असतील तर आपल्या रक्तनात्याचं गर्भ दुसऱ्याच्या गर्भामध्ये, दुसऱ्या बाईच्या गर्भामध्ये इम्प्लांट करायचं आणि ते बाळ तिथे वाढवायचं आणि ते बाळ जन्माल्यानंतर आपल्या घरी घेऊन यायचं. ही सरोगसी आहे. आता मूळ प्रश्न असा आहे की आपल्या रक्ताचं नात्याचं बाळ असणं हा जातीयवाद आहे, हीच पितृसत्ता आहे. महात्मा फुल्यांनी हे आपल्याला 19व्या शतकात सांगितलं. फुल्यांनी 19व्या शतकामध्ये निर्भीडपणे आपल्या घरावर पाटी लावली. ज्या गरोदर स्त्रिया आहेत आणि त्या बाळंत होणार असतील, त्या गरोदर असतील तर अशा गरोदर स्त्रियांनी आमच्या घरी यावं. बाल हत्या प्रतिबंधक गृह आपल्या घरामध्ये सावित्री ज्योतीनं सुरू केलेलं आपल्याला दिसतं. हा विचार आम्हाला आज काय प्रेरणा देतो? एकीकडे आज 21व्या शतकात गर्भाशयच भाड्यानं देण्याची प्रक्रिया, म्हणजे बाईचं शरीर हे, तिचे श्रम आधी बाजारात विकले गेले, नंतर बाईचं शरीर बाजारात विकलं गेलं, आता शरीरातला एक एक हिस्सा हा विक्रीची गोष्ट बनलेला आहे. म्हणजे बाईचं शरीर ही विक्रीयोग्य वस्तू आज बनली असताना फुले मात्र आपल्याला अत्यंत क्रांतिकारी दृष्टिकोन सांगतात की ज्या विधवा इथे प्रसूत होणार आहेत त्यांचा वडील कोण हा प्रश्न निर्माण झाला. कारण की तुम्ही विधवा आहात तर कोण यांचा बाप आहे अपत्याचा? कारण की भारतीय समाजात अजूनही जात पितृसत्ता इतकी कठीणपणे कार्यरत आहे की एखाद्या मुलाचा, मुलीचा वडील माहीत नसणं त्याला मग नाजाईज म्हणा, अनवरस म्हणा, हिणवलं जातं. आणि हे आजच्या काळात होत असताना फुले मात्र 19व्या शतकात एक साधा प्रश्न घेऊन उभे आहेत की ती बाई गरोदर आहे आणि ती गरोदर आहे कारण तिच्यावर कुठल्या तरी पुरुषानं घरातल्या किंवा घराबाहेरच्या बलात्कार केलाय, अत्याचार केलाय, यात तिची चूक काय? हा प्रश्न म्हणजे स्त्रियांच्या बाजूनं जेव्हा सतत ती पांढऱ्या पायाची, ती विधवा असताना तिचा पाय घसरला, ती दोषी असं ज्या काळात म्हटलं जात होतं, फुले मात्र
बाईचा काय दोष म्हणून उभे राहतात आणि त्या स्त्रियांना म्हणतात की तुम्हाला भ्रूण हत्या करण्याची कुठलीही गरज नाही, तुम्ही तुमचं बाळ जन्माला घालायचं असेल तर आमच्याकडे या. म्हणजे आई होण्याचा अधिकार त्या स्त्रियांना महात्मा फुले बहाल करताना आपल्याला दिसत आहेत. व्यवहारामध्ये प्रश्न, ते बाळ सांभाळायचं कोणी, हा येऊ शकतो. म्हणून फुले पुढे असं सांगतात, आमच्या घरी या, बाळंत व्हा, शक्य असेल तर अपत्य घेऊन जा आणि अशक्य असेल तर ते बाळ आम्ही सांभाळू. आणि अशी विधवांनी जन्म दिलेली 6-7 पोरं त्यांच्या घरामध्ये ही आपल्याला वाढताना दिसतात. काशीबाई ही अशाच प्रकारे जीव द्यायला निघालेली, तिला महात्मा फुले घरी घेऊन येत आहेत, ती तिथे बाळंत होते आणि तिच्या पोटी जन्मलेला मुलगा नंतर महात्मा फुल्यांनी दत्तक घेतलेला आहे. मला याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट वाटते की पहिली गोष्ट, औरस अनौरस या कल्पना सत्यशोधकांनी नाकारलेल्या आहेत. ते मूल औरस आहे का अनौरस आहे आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. मुलाकडे आणि त्या बाईकडे इतक्या मानहानीच्या पद्धतीनं पाहणं चुकीचं आहे, ही सत्यशोधक परंपरा आपल्याला सांगताना दिसते. आणि त्यांनी ते मूल दत्तक घेतलं. म्हणजे एरवी आजही मूल दत्तक घेण्यामध्ये कोणाची मुलं दत्तक घेतली जातात तर भावाचा मुलगा, बहिणीचा मुलगा, मुलगी, म्हणजे आपल्या रक्तानात्यामध्येच मुलं मुली दत्तक घेण्याची एक प्रवृत्ती आजही 21व्या शतकात आहेत. फुले ही छेदतायत 19व्या शतकामध्ये. त्याचं रक्त नातं आम्हाला माहिती नाही, ते बाळ जन्माला आलेलं आहे आणि त्याचे आई वडील बनण्याचं एक धाडसी पाऊल फुले आणि सावित्रीबाईंनी आपल्याला टाकलेलं दिसतं. म्हणजे जैविक मातृत्व या कल्पनेच्या पुढे जाऊन एक सत्यशोधक मातृत्व किंवा सोशल मदरहूड नावाची संकल्पना सावित्री ज्योतिबांनी या निमित्तानं आपल्याला निर्माण केलेली दिसते. आज समाजामध्ये मुलगी होतीये म्हणून घरी केले जाणारे बायकांचे छळ आणि असंख्य अशा गोष्टी आपल्याला जर रोखायच्या असतील तर समाजामध्ये स्त्रियांच्याकडे बघण्याचा 19व्या शतकात सत्यशोधकांनी निर्माण केलेला हा विचार आपल्याला समाजात पसरवावा लागेल. स्त्रिया जातीनं शोषित आहेत आणि जातीव्यवस्था अंत म्हणजेच जातीव्यवस्था अंत हा स्त्रीमुक्तीशिवाय होऊ शकत नाही, हे आपल्याला फुले आंबेडकरांनी शिकवलं आहे. हा विचार आपल्याला समाजामध्ये प्रसारित करावा लागणार आहे. आज शिक्षणामध्ये आपण पाहूत, अर्थव्यवस्थेमध्ये पाहूत, जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये स्त्रियांच्या श्रमाला आणि त्यांच्या अस्तित्वाला अधिमान्यता दिली जात नाही. त्या दुय्यम नागरिक ठरवल्या जाताना आपल्याला दिसत आहेत. अशा काळात जाती धर्मांची भांडणं लावली जात असतानाच्या काळात सत्यशोधकांचा स्त्रीमुक्तीचा विचार आपल्याला घेऊन उभं राहिलं पाहिजे. ज्ञान पहिल्यांदा मुलींना मिळावं हा प्रयत्न 19व्या शतकात त्यांनी केलेला आहे. मुलींची पहिली शाळा बिडेवाड्यामध्ये त्यांनी सुरू केली. म्हणजे स्त्रिया मुक्त केव्हा होतील, ज्या जाती धर्माच्या बंधनातून त्या सुटल्या पाहिजेत. घरामध्ये त्या राहिल्या तर तांदूळ निवडा, भांडी घासा, देवपूजा करा, एवढंच क्षेत्र त्यांच्या वाट्याला येईल. आणि तसं होऊ नये म्हणून त्या ज्ञानाच्या क्षेत्रात आल्या पाहिजेत. म्हणजे सर्वात आधी शाळा ही मुलींसाठी महात्मा फुले आपल्याला उघडताना दिसतात. याचं कारण समाजातला सर्वात दडपलेला घटक हा पहिल्यांदा ज्ञानाच्या प्रक्रियेत आला पाहिजे, हा त्याच्या मागचा विचार होता. आज स्त्रिया संशोधनामध्ये पुढे आहेत, अनेक क्षेत्रामध्ये पुढे आहेत. मला वाटतं सत्यशोधकांच्या विचारांचा विजयाचा हा काळ आहे. 150 वर्ष सत्यशोधक समाजाला झाली आहेत आणि अशी 150 वर्ष सत्यशोधक समाजाची साजरी करत असताना निराशा अजिबात वाटत नाही. याचं कारण असं, जेव्हा बहुजन समाजातले साहित्य संस्कृतीमध्ये काम करणारी माणसं असा प्रश्न घेऊन उभे राहतात की पहिली ग्रामीण मराठी कादंबरी ही बळीबा पाटील आहे, दुसरी कुठलीही नाही. दर्पण वगैरे सारखं वर्तमानपत्र नव्हे, नाटक,
तृतीय रत्न नाटक हे पहिलं मराठी नाटक आहे, असा जेव्हा शिकलेली माणसं आता दावा करू लागलेली आहेत, मला वाटतं हा सत्यशोधक विचारांचा विजय आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ब्राह्मणी पितृसत्ताक विचार हे प्रसारित केले जातात. त्यांना प्रश्न विचारत विद्रोही असेल, सत्यशोधक असेल, फुले आंबेडकरवादी साहित्य संमेलनं भरतात. मला वाटतं महात्मा फुल्यांनी ग्रंथकार सभेला लिहिलेलं पत्र, त्यात घेतलेली भूमिका आहे, तुमच्यात आम्ही सहभागी होणार नाही, आणि आपल्या स्वतंत्र ग्रंथकार सभा लोक भरवायला सुरुवात करतायत. आणि अशा अनेक संमेलनं महाराष्ट्रभर होतात. मला वाटतं हा सत्यशोधक विचारांचा विजय आहे. मंगळावर काय यानबीन, चंद्रावर यानबीन, अशा सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सायंटिस्ट महिला या केवढ्या मोठ्या संख्येनं होत्या या आपण पाहिलेल्या आहेत. म्हणजे ज्ञानाच्या क्षेत्रात स्त्रिया आता दमदार पावलं ठेवत आहेत. परंतु याचा अर्थ त्या स्वतःहून क्रांतीच्या दिशेने चालतील असं नाही. जे फुले आंबेडकरवादी लोक आहेत, संघटना आहेत, त्यांची जबाबदारी आहे शिकलेल्या, न शिकलेल्या, कष्ट करणाऱ्या सर्व स्त्रियांना हा समतेचा विचार आपण जितका जितका अधिक सांगत जाऊ, तितका त्या खोट्या धर्मातून, खोट्या मूर्तीपूजेतून नक्की बाहेर पडतील. हा आत्मविश्वास एक सत्यशोधक म्हणून मला वाटतो. आजच्या भागात इतकंच.